दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. त्यांच्याद्वारे लिखित दिग्दर्शित राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट हे तर आपण सर्वच मानतो, पण काही इतिहासकार आणि फिल्म समीक्षक याला अपवाद आहेत. त्यांच्या मते दादासाहेब तोरणे यांचा 1912 साली आलेला श्री पुंडलिक हा पहिला भारतीय चित्रपट. पण आता ते का किंवा का नाही या विषयावर मी आधीच एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. तर आता राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमा तसेच पहिला मराठी सिनेमाही आहे. जरी हा एक मुखपट असून ज्यामध्ये हिंदी इंग्लिश इंटरटायटल्स वापरली होती, तरी तो एक मराठी सिनेमा मानला जातो. त्याचे कारण असे की दादासाहेब फाळके हे एक मराठी, तसेच त्यांचा पूर्ण क्रू आणि कास्ट ही सुद्धा मराठीच होती. आज मुंबई शहर हे चित्रपट निर्मितीचा केंद्रबिंदू असला तरी 20व्या शतकात मात्र कोल्हापूर हे चित्रपट निर्मितीचं सेंटर होतं. 1918 मध्ये बाबूराव मिस्त्री म्हणजेच बाबूराव पेंटर यांनी त्यांचे सहकारी विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, नानासाहेब सरपोतदार, बाबूराव पेंढारकर यांच्या सहकार्याने महाराष्ट्र फिल्म कंपनी या चित्रपट संस्थेची स्थापना आजच्या कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृह येथे केली. त्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी स्टुडिओसाठी जमीन, इलेक्ट्रिक जनरेटर आणि इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच त्या काळच्या सुप्रसिद्ध गायिका तानीबाई कागलकर यांनी आर्थिक स्वरूपाची मदतही बाबूराव पेंटर यांना चित्रपट निर्मितीसाठी केली. महाभारतातील कीचकवध या कथेवर आधारित सैरंद्री हा या संस्थेचा पहिला चित्रपट, जो 7 फेब्रुवारी 1920 रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमात पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला. पण 6 नोव्हेंबर 1922 रोजी लागलेल्या भीषण आगीत या कंपनीची सर्व मालमत्ता जळून खाक झाली. फक्त कॅमेरा तितका वाचवण्यात आला. या संकटावरही मात करीत एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत सरदार नेसरीकर यांच्या आर्थिक मदतीने सिंहगड हा चित्रपट या कंपनीने बनवला. दादासाहेब फाळके यांच्या हिंदुस्तान फिल्म कंपनीनंतर ही त्या काळची दुसरी मोठी कंपनी होती. परंतु 1931 मध्ये टॉकीजच्या आगमनानंतर तसेच व्ही शांताराम जे अप्रेंटिस म्हणून या कंपनीत रुजू झालेले त्यांच्या या कंपनीतून बाहेर पडल्यानंतर तिची घसरण सुरू झाली आणि 1931 ला ती बंद पडली. याला आणखी एक कारण म्हणजे बाबूराव पेंटर हे टॉकीजसाठी विशेष उत्सुक नव्हते. त्यांच्या मते टॉकीज हे व्हिज्युअल कल्चर पूर्णपणे नष्ट करतील, जो कल्चर एवढ्या मेहनतीने आणि वेदनांनी वाढवलेला होता. 1929 साली महाराष्ट्र फिल्म कंपनीचा सूर्य अस्तास जात असतानाच प्रभात फिल्म कंपनीची सोनेरी किरणे मराठी चित्रपट सृष्टीवर पडू लागली होती. व्ही शांताराम यांनी आपले जुने सहकारी विष्णुपंत दामले, केशवराव धायबर, शेख फत्तेलाल आणि कोल्हापूरचे प्रसिद्ध ज्वेलर सीताराम कुलकर्णी यांच्या सोबतीने या कंपनीची स्थापना जून 1929 साली केली, जिने 1932 साली पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा याची निर्मिती केली. याच कंपनीचा संत तुकाराम हा पहिला भारतीय चित्रपट होता, ज्याला व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल रेकमेंडेशनचा पुरस्कार मिळाला. कुठलाही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. हा काळ मराठी सिनेमासाठी एक सुवर्ण काळ ठरला. याच काळात व्ही शांताराम, मास्टर विनायक, भालजी पेंढारकर, आचार्य अत्रे, राजा परांजपे, गदी माडगुळकर, सुधीर फडके आणि राजा ठाकूर यांसारखे दिग्गज महाराष्ट्राला लाभले. याच काळात मराठी सिनेमाला त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार श्यामची आई या चित्रपटाच्या रूपात मिळाला. हा काळ होता तमाशा आणि पारंपरिक कौटुंबिक चित्रपटांचा. अनंत माने, व्ही शांताराम, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त आणि जब्बार पटेल यांसारख्या डायरेक्टर्सचा. दिग्दर्शक अनंत माने यांनी संगीत दिग्दर्शक वसंत पवार आणि राम कदम यांच्याबरोबर सांगते ऐका, केला इशारा जाता जाता, सुशीला, सवाल माझा ऐका, कलावंतीन यांसारखे गाजलेले तमाशापट दिले. तसेच त्यांनी कौटुंबिक व सामाजिक विषयावर आधारित माननीसारखा अप्रतिम सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीला दिला. 31 मार्च 1972 साली महाराष्ट्राला त्याचा पहिला मराठी कलर सिनेमा पिंजरा या चित्रपटाच्या रूपाने व्ही शांताराम यांनी दिला. ऍक्टर डायरेक्टर दत्ता धर्माधिकारी, दिग्दर्शक राजदत्त आणि जब्बार पटेल यांनी उत्कृष्ट कौटुंबिक आणि सामाजिक चित्रपटांचं देणं महाराष्ट्रातील जनतेला दिलं. याच काळात निळू फुले आणि दादा कोंडके यांसारखे दिग्गज कलाकारही मराठी चित्रपट सृष्टीला लाभले. जेथे निळू फुले यांनी जास्त करून ग्रे आणि निगेटिव्ह शेड्स असलेल्या भूमिका साकारल्या, तेथे दादा कोंडके यांनी सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर व्यंग्यात्मक भाष्य करणारे कॉमेडी चित्रपट केले, जे आज कल्ट क्लासिक म्हणून गणले जातात. जेथे आशा काळे आणि जयश्री गडकर सारख्या दिग्गज अभिनेत्रींनी चित्रपटसृष्टीत आपले पाय घट्ट रोवले होते, तेथेच रंजनासारख्या नवीन अभिनेत्रींची चाहूलही मराठी चित्रपटसृष्टीला लागू लागली होती. एकोणीसशे 80 आणि 90च्या दशकात दिग्दर्शक महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांनी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबरीने कॉमेडी थ्रिलर चित्रपटांची लाट आणून महाराष्ट्रातील जनतेचे मनोरंजन केले. इथे महेश कोठारे यांचं योगदान हे स्पेशल मेन्शन करण्यासारखं आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञान मराठी सिनेमात वापरण्यास सुरुवात केली.
या विषयावरही एक शॉर्ट व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. 90च्या दशकातच माहेरची साडीसारखा ट्रॅजिक फॅमिली चित्रपट महाराष्ट्राला पाहायला मिळाला, जो त्या काळी सर्वात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला. परंतु 90च्या दशकाच्या उत्तरार्धात मात्र मराठी चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली. जिथे मराठी रंगमंच पुढे जात होता, तिथे मात्र मराठी चित्रपटांची पिछेहाट सुरू झाली. यालाही बरीच कारणं आहेत. आता काहींच्या मते हिंदी चित्रपटांच्या अतिक्रमणामुळे असं घडलं, पण या अगोदरही हिंदी सिनेमा होताच की. कदाचित मराठी सिनेमांची क्वालिटी बदलली असेल किंवा प्रेक्षकांची टेस्ट बदलली असेल, पण शोकांतिका ही होती की मराठी चित्रपटांना आपल्याच राज्यात सिनेमाघर मिळणे कठीण झाले. मराठी चित्रपटांची खराब मार्केटिंग ही याला कारणीभूत ठरते, कारण चित्रपट कधी येतो आणि कधी जातो हे सामान्य माणसाला कळणेच कठीण झाले. 2000 दशकाच्या मध्यार्ध्यापासून ही गोष्ट बदलण्यास सुरुवात झाली. कंटेंट हा मराठी चित्रपटसृष्टीचा कणा आहे हे श्वास या चित्रपटाने सिद्ध केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीला नवीन चैतन्य प्रदान केलं. आता मराठीत व्यावसायिक तसेच सामाजिक चित्रपट जोडीने बनू लागले. हरिश्चंद्राची फॅक्टरी, शाळा, नटरंग, देऊळ यांसारखे अप्रतिम सिनेमे मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागले आणि मराठी प्रेक्षक पुन्हा सिनेमाघराकडे वळू लागले. यात मराठी टेलिव्हिजनचं योगदानही भरपूर आहे, कारण झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी आणि झी टॉकीज यांसारखे चॅनल्सच्या वाढत्या पॉप्युलॅरिटी बरोबर मराठी सिनेमाही घराघरात पोहोचायला मदत झाली. फॅन्ट्री, दुनियादारी, टाइमपास, सैराट, लय भारी, नटसम्राट तसेच सध्याच्या पावनखिंड आणि बाईपण भारे देवा यांसारखे चित्रपट हिंदी चित्रपटांचा सामना अगदी ताठ मानेने करताना दिसतात. तर मित्रांनो, कसा वाटला हा मराठी चित्रपटांचा प्रवास? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्याकडून भरपूर काही राहून गेलं असेल त्यासाठी क्षमा असावी.